भोंदू अशोक खराचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आता एनआयएची एंट्री। नाशिक पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्र एनआयएला केली सुपूर्द। धक्कादायक प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येण्याची शक्यता। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री। महिला आयोगाकडून विशेष चौकशी समितीची स्थापना। निदा खानच्या शोधासाठी नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यात दाखल। मुख्य आरोपी निदा खान मुंबऱ्यात असल्याची माहिती। अमरावतीमध्ये परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील तो फ्लॅट पोलिसांकडून सील। फ्लॅट मालकाचीही पोलीस करणार चौकशी। परतवाडा अत्याचार प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती। कोण जास्त मुलींना फसवणार याची मुख्य आरोपी आयान आणि उझेर खानमध्ये स्पर्धा लागल्याची माहिती। आपापसातील वादामुळे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश। भोंदू खरात प्रकरणी दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढेंची पोलीस चौकशी। समता पतसंस्थेमध्ये लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती। खात्यांवरून कोट्यावधींचा व्यवहार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंची भेट। आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतली सदिच्छा भेट। ब्रेकनंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत। बातमी तीच, भोंदू खराचा निकटवर्ती डॉक्टर जितेंद्र शेळके याचं अपघाती निधन झालेलं आहे। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा जागीच मृत्यू झालेला आहे। जितेंद्र शेळके त्यांच्यासह त्याच्या पत्नीचा देखील यात मृत्यू झालेला आहे। मुलगा गंभीर जखमी आहे आणि उपचारासाठी मुलाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। शेळके संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला। समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला शेळके यांच्या कारनं मागून जोरदार धडक दिली आणि हा अपघात इतका भीषण होता की जागीच जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। मुलगा हा जखमी आहे आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। भोंदू अशोक खराच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिलेले होते जितेंद्र शेळके आणि त्यांचा अशा प्रकारे अपघात झालेला आहे आणि या अपघातातून आता वेगवेगळे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। संशय निर्माण झालेला आहे, हा नेमका अपघात आहे की घातपात आहे? कारण हा जो कंटेनर आहे हा कडेला उभा होता, इतक्या वेगानं ही गाडी मागून कशी काय धडकू शकते याबाबत देखील वेगवेगळे आता प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की। दरम्यान आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी देखील या संदर्भात खुलासा होऊ नये आणि या तपासामध्ये अडथळे निर्माण व्हावे म्हणून हे सर्व प्रकरण केलं जात आहे का असा देखील संशय व्यक्त केलेला आहे। याबाबत अंजली दमानिया यांनी देखील बोलताना संशय व्यक्त केलेला आहे आणि या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता केली जात आहे। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते, त्यांची देखील चौकशी होईल म्हणून त्यांनी स्वतःच आपला अपघात घडवून घेतला का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण हा कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता आणि इतक्या वेगानं ही गाडी अशा प्रकारे मागून या कंटेनरला धडकलेली आहे आणि यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे। कारण शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष राहिलेले होते जितेंद्र शेळके आणि जमिनीचे व्यवहार असो किंवा जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातचा देखील हिस्सा होता। त्यामुळे खरातला वाचवण्यासाठी अशा प्रकारे घातपात करण्यात आलेला आहे का किंवा त्यांनी स्वतःहून हा अपघात घडवून आणला का असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत।
अमोलजी, हा अपघात झालेला आहे की घातपात, तुम्हाला काय वाटतं? मला वाटत नाही हा अपघात असावा. हम्म. मला स्पष्ट काय आहे की जर 2 दिवसांपूर्वी जितेंद्र शेळकेची ईडी चौकशी झाली असेल आणि अशोक खरातच्या फायनान्शियल व्यवहारात ती व्यक्ती प्रमुख असेल आणि असा व्यक्ती ज्या व्यक्तीची आणि या प्रकरणाची SIT चौकशी सुरू असेल, ती व्यक्ती समृद्धी महामार्गावर जात असताना त्याची गाडी उभ्या कंटेनरला धडकते, बायको आणि मुलगा सोबत असतो आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो, परिवारातली लोक गंभीर जखमी होतात. हे मला असं वाटत नाही. सांगणारे सांगतायत की हे अपघात झालाय, समृद्धी महामार्गावर झाला, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झालेत, की ब्रेक फेल केल्या गेलेत, गाडीचे ब्रेक काढले गेले होते का, आणि इतका प्रमुख माणूस त्या चौकशीमधला तो अशा पद्धतीनं अचानक जर त्याचा मृत्यू होत असेल अपघाती, तर याच्या शंकेला जागा आहे. त्यामुळे SIT करते काय? मग SITने याचं प्रकरण गांभीर्याने घेतलं असतं तर कदाचित तो आज जिवंत असता. म्हणून डॉक्टर आपले हे जितेंद्र शेळके च्या या अपघाताच्या संदर्भामध्ये मला शंका आहे. तपास यंत्रणांनी याबाबत खबरदारी घेतली नाही म्हणून असा अपघात झाला, आपलं असं म्हणणं आहे. याबाबत या शिवनिका ट्रस्टचे आणखी काही सदस्य आहेत जे ईडीच्या चौकशीच्या रडारवर आहेत, त्यांचा देखील अशा प्रकारे घातपात होऊ शकतो का, याबाबत तुम्हाला संशय आहे? इतर जे सदस्य आहेत त्यांनी या घटनेवरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता चौकशी चालू आहे, चौकशी होते, SITची चौकशी आहेत, पण हे असं का झालं हे त्यांनी पण चिंतन करण्याची वेळ आहे. दुसरी अशी गोष्ट आहे, तुम्ही म्हणले तपास SITचा, CID तपास, अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, 40 वर्षे आमदार, 11 वेळा अर्थसंकल्प मांडून 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले एवढे मोठे नेते, त्या नेत्यांच्या विमान अपघाताला 3 महिने उलटून साधा CCTV आला नाही विमान एअरपोर्टवरचा. आता हे तर लय लहान व्यक्ती आहे त्या तुलनेत जितेंद्र शेळके. त्याच्यामुळे मला वाटत नाही आता या प्रकरणात किती गांभीर्यानं तपास होणार आणि इतर जे सदस्य आहेत त्यांनी काळजी घ्यावी या प्रकरणावरून, एवढं लक्षात ठेवा. जी, पाहूयात या संदर्भात तपास होतो का आणि त्यातून काही माहिती पुढे येते का. तुमचा धन्यवाद अमोलजी, आपण न्यूज 18 मराठीशी बोललात आणि आपली भूमिका व्यक्त केली त्यासाठी. दरम्यान या शिवनिका संस्थांमध्ये कोण कोण सदस्य आहेत, कुठल्या पदावर आहेत ते आपण पाहतोय. शिवनिका संस्थांचा हा फोटो आपण पाहतोय. कॅप्टन अशोक कुमार एकनाथ खरात अध्यक्ष, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके ज्यांचा आता मृत्यू झाला उपाध्यक्ष, आणि त्यानंतर कल्पना अशोक कुमार खरात, अशोक खरातची पत्नी सरचिटणीस. ही विद्यमान कार्यकारी मंडळ ट्रस्टी ज्याची नावं आपण पाहतोय, 3 नावं आपण पाहतोय. शिवनिका संस्थान मिरगाव, ज्याचा अध्यक्ष हा भोंदू अशोक खरात, आणि त्यामध्ये दुसरं नाव फार महत्त्वाचं, हे दुसरं नाव तुम्ही बघा, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके उपाध्यक्ष, आणि त्यांचा आज मृत्यू झालाय, अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यातूनच आता मोठा संशय बळावलेला आहे. याबाबतच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकल्या आहेत आणि आता जितेंद्र शेळके यांच्या अपघातानंतर याबाबतची चौकशी व्हावी, या अपघाताची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली जाते आहे. आणि या शिवनिका ट्रस्टवर जे काही बाकीचे सदस्य आहेत त्यांची देखील सुरक्षितता सुनिश्चित व्हावी. कॅप्टन अशोक खरात हा अटकेत आहे. डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात झाला आणि त्यानंतर तिसरं सदस्य सरचिटणीस कल्पना खरात फरार आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांची देखील चौकशी सुरू आहे. हे शिवनिका ट्रस्टमधले जे सदस्य आहेत त्यांची नावं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे या संदर्भात अधिक अपडेट देतील. हरीश, शिवनिका संस्थांचे ट्रस्टी जे आहेत त्यातले जे सदस्य आहेत ते फोटो आपण पाहतोय. यातले खरात जो आहे यातला तो आता अटकेत आहे. जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झाला आहे. कल्पना खरात फरार आहे. चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात आहेत. काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टवर असलेले हे जे आहे जितेंद्र शेळके यांचा मृत्यू देखील आता संशयास्पदच दिसतोय आणि कुठेतरी घातपात या ठिकाणी दिसत नसला तरी स्वतःहून गाडी त्या कंटेनर खाली घातली का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण संभाजीनगरवरनं शिर्डीकडे येताना जो फास्ट ट्रॅक असतो हा सोडून जो कडेच्या ट्रॅकने चालत असलेल्या ट्रकवरती पाठीमागून अगदी भीषण अशी टक्कर झालेली आहे. कुठेही ब्रेक मारलेला दिसत नाहीये. मग त्यामुळं ही स्वतःहून त्यांनी आपल्याला स्वतःला संपवलंय का, त्याचबरोबर पत्नीला देखील संपवलंय का असा प्रश्न आहे. अतिशय भीषण असा हा अपघात होता. ही गाडी कंटेनरच्या खाली पूर्णपणे गेलेली होती, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे. तर त्यांचा मुलगा जो आहे 23-24 वर्षाचा जखमी झालेला होता आणि त्याच्या हाताला दुखापत झालेली आहे. हरीश, या अपघाताची आणि या संदर्भातली वेगवेगळी अपडेट्स वेळोवेळी घेत असतो. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.